श्रीराम समर्थ श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबुधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 9 समास 7 हा आपण अभ्यासत आहोत। गेल्या काही दिवसापासून विकल्प निरसन नाम समासामध्ये श्री समर्थांना काही शिष्यांनी प्रश्न विचारलेत, समर्थांनी त्यांचे समाधान केले आहे। काल आपण संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म याचा विचार केला। संचित कर्मामध्ये आपली पुण्याची ठेव वाढावी अशी वाटत असेल तर त्यासाठी वर्तमानामध्ये माणसाने सत्कृत्य करावं, सत्कार्य करावं, परोपकार करूनी सोडावे। या शब्दामध्ये परोपकार करावा, परंतु मी परोपकार केला आहे अशा प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारची कल्पना स्वतःच्या मनाला सुद्धा येऊ नये। परोपकार ही सहज कृती झाली पाहिजे। परोपकार ही शरीराची सवय झाली पाहिजे। मन, बुद्धी, वाणी यांना परोपकाराचा छंद लागला पाहिजे। आता उरलो उपकारापुरता अशा प्रकारचं जीवन ज्याचं होते त्याच्या संचित कर्मामध्ये पुण्य संचय होतो। त्या पुण्य संचयाचे फळ आपल्याला स्वर्गप्राप्ती आहे आणि पापाचे फळ आपल्याला नरकवास आहे। पाप आणि पुण्य हे आपल्या कर्माचे फळ आहेत। त्या पापातून दुःखाची उत्पत्ती होते आणि पुण्यातून सुखाची उत्पत्ती होते। सामान्यतः सर्वच जीवांना सुख हवं आहे, परंतु आमच्या हातून सुख घडावं, आमच्या हातून पुण्य घडावं, आमच्या हातून चांगलं काही कार्य घडावं अशी कृती मात्र माणसाची नसते। म्हणून अवचित आमच्यावर दुःखाचा घाला येतो, कारण आमच्या संचितामध्ये जे जमा झालेलं कर्म आहे, कर्मफळ आहे, ते कर्मफळ आम्हाला भोगावं लागतं। म्हणून संचित कर्म चांगलं व्हावं यासाठी क्रियमाण कर्म हे उत्तम असलं पाहिजे। सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, भजन सकल गेले
चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन वळेना, चित्त ते आकळेना. परम कठीण देही, देह बुद्धी गळेना. म्हणून आमची देहबुद्धी जावी. आमचा जीव जो जन्माला येतो तो मुळातच मायेला आपलं म्हणतो, मायेला खरं समजतो. म्हणून जीव हा मायेच्या अधीन असेल तर त्याला मायेमध्ये रस वाटतो. जीव हा परब्रह्माच्या स्वाधीन असेल तर जीवाला माया आहे आणि ती नश्वर आहे हे तो जाणतो आणि परब्रह्म माझं मुळात स्वरूप आहे असा त्याचा मनाचा ठाम निश्चय होतो. परंतु समर्थांनी या समासामध्ये आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. आता जन्मतो कोण, कैसे त्याची ओळखण, आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे श्रीराम. पुण्याची कैसे रूप, पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप कोण करता श्रीराम. हे काहीच नये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना. परी ते पाहता दिसेना, नाना दरिता नये श्रीराम. वासना, कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना. ऐशा निवृत्ती, ऐशा अनंत वृत्ती जाणा. अंतःकरण पंचकाच्या श्रीराम. अंतःकरण पंचकाच्या वेगवेगळ्या वृत्ती समर्थ इथे सांगतात. कारण मी करता आहे असा अहंभाव माणसाला येतो, पण तो आम्ही विचार केला असता मी म्हणजे कोण याचा निश्चय होत नाही. मी म्हणजे देह, मी म्हणजे कोण, मी म्हणजे जीव की मी म्हणजे परब्रह्म. या जीवाला देहामध्ये तो प्रविष्ट झाल्याबरोबर त्या जीवाला जीवपण प्राप्त होते. म्हणून जन्म घेणारा जो जीव आहे, याचा अर्थ सूक्ष्म शरीर आहे, त्या शरीर तो स्वतःला मी म्हणू लागतो. आणि म्हणून ती जी आपली वासना आहे, ती वासनाच आम्हाला जन्माला कारण होते. 84 लक्ष जीवयोनी आपल्याला फिरावं लागते, गर्भवास भोगावा लागतो. या सगळ्या मागचं कारण आपली वासना आहे. म्हणून हे काहीच न ये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना. वासनेच्या संगी कोटी जन्म घेती. परी ते पाहता दिसेना, ना धरिता न ये. त्या वासनेला ना धरता येत ना पाहता येत, आणि ती वासना आपल्याला लक्षात येत नाही. ती इतकी सूक्ष्म स्वरूपात वासना असते की मी ती इच्छा केली होती हे सुद्धा आपल्याला आठवत नाही. जागृतीमध्ये आम्ही नानाविध प्रकारचे व्यवहार करतो आणि झोपेमध्ये आपल्याला त्याची आठवण येते. कधी कधी झोपेमध्ये अशा गोष्टी दिसतात की ज्या गोष्टीचं आम्ही कधीही चिंतन केलेलं नाही, कधीही विचार केलेला नाही. मग तरीसुद्धा त्या का दिसतात याचा अर्थ आमच्या अंतःकरणावर,
मनबुद्धी चित्त अहंकारावर त्या वासनेची बारीकशी अशी झुळूक आली आणि ती निघून गेली. तेवढ्या एका कारणाने आम्हाला स्वप्नामध्ये ती गोष्ट जाणवू लागली. म्हणून समर्थ म्हणतात, वासना, कामना आणि कल्पना हेतू भावना मती नाना, ऐशा अनंत वृत्ती जाणा अंतःकरण पंचकाच्या. अंतःकरण याचे जे आम्ही पंचक पाहत आलो आहे, म्हणजे अंतःकरण पहिलं घर, त्या घरातील अजून एक घर बुद्धी, मन आणि चित्त, आणि सगळ्यात आत अहंकार. त्यांचे कप्पे लहान 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 होत गेलेले आहेत. आपल्या घरामध्ये स्वयंपाक खोलीमध्ये आपण जेव्हा बाहेरून डबे विकत आणतो, त्या डब्यांची साईज एकापेक्षा लहान 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 होत जाते आणि शेवटी छोटासा डबा आतमध्ये असतो. सगळे डबे एकात एक टाकले जातात. तसं या पंचकामध्ये हे 5 डबेच आहेत, ते एकात एक टाकलेले आहेत. सगळ्यात मोठा डबा अंतःकरण, त्याच्या आत मन, त्याच्या आत बुद्धी, त्याच्या आत चित्त, आणि त्याच्या आत बारीकसं स्फुरण करणारा अहंकार. याप्रमाणे आमच्या मनाच्या वृत्ती या अंतःकरणा पंचकामध्ये पाहायला मिळतात. त्या अंतःकरण पंचकामध्ये वासना आहे, कामना आहे, कल्पना आहे, हेतू आहे, भावना आहे. अशा प्रकारच्या मतीच्या नाना प्रकारच्या छटा आम्हाला तिथे पाहायला मिळतात. असो हे अवघे जाणीव यंत्र, हे सगळं जाणीवीचं यंत्र आहे. जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे श्रीराम. त्यातून जन्म कसा होतो. देहो निर्माण 5 भूतांचा, वायो चळन तयाचा, जाणणे हा मनाचा मनोभाव श्रीराम. प्रत्येकाचं कार्य दिलेलं आहे. देह हा पंचमहाभूतांचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5चा संचय. देहो निर्माण 5 भूतांचा, त्यामध्ये वायू चालक तयाचा, आणि यांना चलित करण्याचं काम वायू करतो. जाणणे हा मनाचा मनोभाव. जाणते कोण? मन जाणते. ऐसे हे सहजची घडले, तत्वाचे गुंथाडे झाले. कोणास कोणी जन्मविले, कोण्या प्रकारे श्रीराम. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना. उपजला प्राणी येना, मागुता जन्मा श्रीराम. इतका गुंताळा झालेला आहे, इतकी गुंतागुंत झाली आहे की ती गुंतागुंत सोडवण्यापेक्षा ती सारी गुंतागुंत फेकून द्यायची विचार येतो आहे. आणि एका शिष्याने तशा प्रकारे झालेला गुंता फेकून दिलेला आहे. तसा दोरा गुंतला की तो दोरा आपल्याला मोकळा करता येत नाही. कशात कुठून दोरा गेला आणि कशी पहिली गाठ सोडवावी आणि कशा प्रकारे त्याला मोकळं करावं कळत नाही. मग शेवटी आपण प्रयत्न करतो 15 मिनटं 20 मिनटं, आणि शेवटी कंटाळा येतो आणि तो दोरा आपण फेकून देतो. त्याप्रमाणे या देहाचा विचार करता पंचमहाभूत, त्रिगुण, अंतःकरण पंचक, मनबुद्धी चित्त अहंकार, त्यातील वासना, कामना, भावना, हेतू, या सगळ्या गोष्टी यांचा सगळ्यांचा विचार केला तर इतकं गुंता वाटतो आहे. 82 तत्वांचा विचार करता तो असा निवडत नाही. म्हणून शिष्य त्या निवडण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तो फेकून देतो आणि एक मात्र तो विचार करतो.
आणि काय विचार करतोय की जन्म जेव्हा माणसाचा होतो त्यानंतर मेल्यानंतर त्याचा पुन्हा जन्म होत नाही, म्हणून पुनर्जन्म आहे की नाही अशी शंका मनामध्ये निर्माण होते. कारण बुद्धी चालतच नाही ना, मन तिथपर्यंत जातच नाही ना, विचारशक्ती खुंटते, त्याची कल्पना देखील करता येत नाही अशी अवस्था मनाची होते. आणि म्हणून तो म्हणतो कोणासीच जन्म नाही. आणि मग त्याचं उत्तर काय आहे ते म्हणतात कोणाला जन्मच नाही. तरी संत संगे केले काही ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतियांचा श्रीराम. मग जन्मच जर नाही आहे, पुन्हा मेला माणूस पुन्हा जन्माला आला, कधी पाहिलं का हो कोणी? म्हणून सर्वसामान्य मत असं निर्माण झालेलं आहे पुन्हा जन्म होत नाही. मग असं असताना संत संगतीने काय होणार? संत संगतीची गरज काय? पूर्वी स्मरण ना विस्मरण. पूर्वी स्मरणही नव्हतं, विस्मरणही नव्हतं. मध्येची हे झाले निर्माण, अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा श्रीराम. मला मागच्या जन्मीचं काही आठवत नाही, पुढे काय होणार हे आठवत नाही, आणि मध्येच हे स्फुरण झालेलं आहे मी म्हणण्याचं. जगताचं स्फुरण मी आहे तोपर्यंत जगत आहे एवढं स्फुरण माणसाला आहे. मागे काय होतं माहीत नाही, पुढे काय होतं होणार आहे हे माहीत नाही. सावध आहे तो स्मरण, विकल होता विस्मरण, विस्मरण पडता मरण पावती प्राणी श्रीराम. स्मरण सावध असेल त्याचं स्मरण कायम असते. हा स्मरण शब्द आध्यात्मिक दृष्ट्या भगवंताशी लावलेला आहे. जगाचं स्मरण म्हणजे भगवंताचं विस्मरण, आणि भगवंताचं विस्मरण म्हणजे जगताचं स्मरण. म्हणून समर्थ म्हणतात सावध आहे तो स्मरण, आणि विकल होता म्हणजे त्यापासून वेगळे होता, होताची विस्मरण, आणि विस्मरण पडताची मरण. विस्मरण झाल्याबरोबर आपल्याला मरण येते. पावती प्राणी. स्मरण विस्मरण राहिले, मग ते देहास मरण आले, पुढे जन्मास घातले कोणास कोणी श्रीराम. म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना बळावली श्रीराम. म्हणून शिष्य म्हणतो ही अवघी कल्पना जी आहे ही नुसती कल्पना आहे, ना यातना आहे, ना जन्म आहे, ना मरण आहे. हा सगळा कल्पनेचा खेळ आहे. म्हणून जन्मची नाही कोणासी. हे कोणाचं मत आहे? समर्थांचं मत नाही आहे. हे मत शिष्यांचं आहे, अज्ञानी शिष्याचं मत आहे. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतेयांची आशंका ऐसी, मरून केले ते जन्मासी, मागुते नये श्रीराम. हे श्रोत्यांची आशंका आहे, कारण तो जो गुंता आहे तो सुटत नाही, बुद्धी चालत नाही. म्हणून त्यापेक्षा तो गुंता फेकून द्यायचा. म्हणून जन्मच नाही हे उडून टाकलं की हा गुंता सोडवण्याची भानगड नाही. कसं आहे, गणित सोडवता येत नाही, उत्तर बरोबर निघत नाही. मग मुलं काय करतात, ते गणित सोडवण्याचं सोडून देतात. जे सोपं गणित आहे ते घेतात. सोपं गणित काय आहे? आप मर गए डुबगी दुनिया. सोपं गणित कोणतं आहे? ईट ड्रिंक अँड बी मेरी. खाओ पिओ मजा करो. जन्म मिळाला आहे, आनंद भोगा. त्या चार्वाकाच्या म्हणण्याप्रमाणे ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋण काढा आणि तूप प्या.
पुन्हा कुठे मिळणार आहे जन्म? पुन्हा जन्म नाही. असा विचार समर्थ म्हणतात आहे की हा श्रोत्यांचा विचार आहे, शास्त्राचा विचार नाही आहे. असा विचार वेदांचा नाही आहे, असा विचार संतांचा नाही आहे. असा विचार हा श्रोत्यांचा आहे, ज्यांच्याकडनं गुंताळा सोडत नाही त्यांचा हा विचार समर्थ म्हणतात. म्हणून वाळले काष्ट हिरवळेना. आता तर्क कसा केला जातो पहा. आणि तर्क बुद्धी चालत नाही तिथे केला जात असतो, लक्षात घ्या. जिथे उत्तर मिळत नाही तिथे मनुष्य तर्क करतो. आणि ते तर्क कसं? त्यामध्ये वाळले काष्ट हिरवळेना, वाळलेलं लाकूड असेल त्याला पालवी फुटत नाही. पडिले फळ लागेना, पडलेलं फळ आहे ते पुन्हा त्याच जागेवर जाऊन चिटकन लागत नाही. तैसे पडिले शरीर येना जन्मास मागुते. म्हणून एकदा मनुष्य मेला की मेला म्हणजे मेला, संपलं, त्याचं सगळं झालं. देह पडला की त्याचं सगळं संपलं. मडके अवचिते फुटले, दृष्टांत दिला. मडकं फुटलं, फुटले ते फुटोनोची गेले, तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य श्रीराम. एकदा मडकं फुटलं की पुन्हा ते मडकं तसं तयार होत नाही. एकदा फुटलं ते फुटूनच गेलं. तसा मनुष्य मेला, देह पडला की काम संपलं, तिथे पूर्ण विराम. समर्थ म्हणतात येथे अज्ञान आणि सज्ञान सारखेच झाले समान, ऐसा बळावला अनुमान श्रोतियांचा श्रीराम. या विचारामुळे अज्ञान आणि ज्ञान यांचं मिश्रण तयार झालं. दोन्ही गोष्टी एकत्र मिसळल्या गेल्या. आता तिथे अज्ञान आणि सज्ञान सारखेच झाले. म्हणून तो विचार करू नका, वक्ता म्हणे हो ऐका. समर्थ म्हणतात असा काही विचार करू नका, जरा शांततेने ऐका. अवघे पाषांड करू नका, सावध होनी विवेका अवलोकावे श्रीराम. आणि म्हणून सावधपणे लक्षात घ्या. आणि तो दृष्टांत देताना समर्थ म्हणतात प्रयत्ने विण कार्य चाले. प्रयत्न केला नाही आणि कार्य झालं, असं होईल का कधी? जेविल्या विण पोट भरले, जेवलेच नाही आणि माझं पोट भरलं, असं होईल का कधी? ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडे ना श्रीराम. म्हणून ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय माणसाला मुक्ती नाही. जो पडलेला दिसतो देह आम्हाला, तो पंचमहाभूतांनी पडलेला देह दिसतो. पण पंचमहाभूत हे नष्ट होत नाहीत, ते त्याच्यामध्ये पुन्हा ते विलीन होतात. आता विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे, एकच गोष्ट वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पुन्हा ती जन्माला येते. पहिल्यांदा पाणी असते, पाण्याला गरम केल्यामुळे पाणी नष्ट होत नाही, त्याची वाफ तयार होते. वाफेला पुन्हा थंडावा आला की वाफेतून पुन्हा पाण्याची उत्पत्ती होते. ती सायकल पुन्हा चालू असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जसे ऋतू कायम असतात तसं ते कालचक्राप्रमाणे हे आपले रूप पंचमहाभूत सारखे बदलत असतात. त्याप्रमाणे झाड पडलं, मनुष्य मेला, तर मेला म्हणजे काय? स्थूल देह नष्ट झाला. स्थूल देह डोळ्यासमोरून दूर झाला. आमचा त्यांचा संबंध संपला असं वाटते. पण त्या सूक्ष्म जीवाचा विचार केला तर सूक्ष्म जीव तो नष्ट होत नाही, तो कायम असतो. कारण त्याची वासना ही जर कायम असेल तर वासनेच्या पोटी तो पुन्हा जन्म घेतो, हे कधीही विसरू नका. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा मरावं लागते. आणि ऐस्या भोगल्या पुनरावृत्ती, ऐसे माये बापे किती, समर्थ म्हणतात. अशा पुनरावृत्ती कितीतरी आम्ही भोगल्या आहे. 84 लक्ष जीवयोनीमध्ये किती जन्म घेतले आम्ही, किती वेळ मेलो आम्हाला माहीत नाही. जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. भगवंताची करुणा याचा अर्थ तुमचं स्वतःचं ज्ञान,
भगवंतांनी आमच्यावर करुणा करावी आणि आम्हाला ते ज्ञान प्राप्त व्हावं, सगळ्या वासना संपाव्या आणि आपला जीव हा भगवत स्वरूप व्हावा, त्यामध्ये विलीन व्हावा, यासाठी परमार्थ. आणि म्हणून संतांचे चरण, आणि म्हणून ग्रंथांचं श्रवण, आणि म्हणून संतांची संगती, आणि म्हणूनच सद्गुरूचे पाय. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चाल व्हावी, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.